हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल 10th बोर्ड अकॅडमीवर. तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स पेपरचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की तुम्हाला 16 तारखेला पाहायला मिळतील. बघा मित्रांनो, हा जो पेपर आहे हा 2026चा मोस्ट इम्पॉर्टंट पेपर राहणार आहे. यामधले क्वेश्चन तुम्हाला 16 तारखेला पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईप्स ऑप्शन येते, तर हाईप पण करा. बघा तुमच्यासमोर येते क्वेश्चन नंबर 1A, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूसिंग द करेक्ट ऑप्शन. बघा इथं तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्यांचं जे आन्सर आहे ते खाली तुम्हाला दिलेलं आहे. बघा इथं 4 आन्सर दिलेले आहे. तर या 4 आन्सर पैकी तुम्हाला करेक्ट आन्सर लिहून इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचे असतात. बघा 3 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. तर बघा यामधले हे तिन्ही क्वेश्चन्स आयएमपी आहेत. बघा 1, 2 आणि 3 हे तिन्ही पण क्वेश्चन्स तुम्हाला इथं आयएमपी आहेत. तर हे तिन्ही पण क्वेश्चन्स तुम्ही करून जासाल. त्यानंतर चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1B. बघा बी मध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे इथं, इनडेफिनेट द रॉंग पेअर इन द फॉलोइंग अँड रिराईट. बघा इथं तुम्हाला जोड्या दिलेल्या आहेत. या जोड्यांपैकी तुम्हाला यामधली चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला याचे पण 3 मार्क्स इथं मिळवायचे आहेत. तर बघा तुम्ही प्रश्न पाहू शकता. बघा यामध्ये जे तुम्हाला आयएमपी क्वेश्चन्स आहेत ते आहेत 2 नंबर. बघा हा 2 नंबरचा क्वेश्चन इथपर्यंत आहे. तुम्हाला बघा 1 जोडी, 2 जोडी, 3 आणि 4. बघा या 4 जोड्यांपैकी तुम्हाला यामधली चुकीची जोडी कोणती आहे हे तुम्हाला ओळखून लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर बघा समोर 3 नंबर, हे 3 नंबरची जोडी आहे. हे पण तुम्हाला आयएमपी आहे. तर हे पण जोडी तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर इथे समोर क्वेश्चन नंबर 2A, डू ॲज डायरेक्टेड एनी 2. बघा कोणतेही 2 क्वेश्चन्स इथं सॉल्व्ह करायचे आहे आणि तुम्हाला इथं 4 मार्क्स मिळवायचे आहे. एक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे, असे तुम्हाला 2 क्वेश्चन सोडून हे 4 मार्क्स मिळवायचे आहे. हे 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे. त्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला काही रिकाम्या जागा आहे. ह्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता हा जो पहिला क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला आयएमपी आहे. तर हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जासाल. याचे आन्सर तुम्ही मी तुम्हाला हा जो पेपर आहे या पेपरची तुम्हाला आन्सर शीट प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही याचे आन्सर तुमच्या गाईडमधून सुद्धा पाहू शकता आणि मी तुम्हाला या पेपरची आन्सर शीट प्रोव्हाइड करेल. तर तुम्ही आन्सर शीटमध्ये पण याचा आन्सर इझिली पाहू शकता. मी जर याचा आन्सर तुम्हाला सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी मी जे तुम्हाला आन्सर शीट देईल त्या आन्सर शीटमध्ये तुम्ही याचा आन्सर इझिली प्रकारे पाहू शकाल. त्यानंतर बघा समोर आहे 2 नंबरवरती कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. तर बघा इथं पण तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे. हे डायग्राम तुम्हाला कंप्लीट करून हिचे पण 2 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यायचे आहेत. तर बघा हे जे डायग्राम आहे हे आयएमपी नाही आहे. त्यानंतर बघा हे जे 3 नंबरची डायग्राम आहे, कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. बघा मास मीडिया इन इंडिया. बघा हे जे इथं तुम्हाला डायग्राम आहे हे डायग्राम तुम्हाला आयएमपी आहे. हा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल आणि तुम्हाला त्याचा आन्सर लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स घ्यावे लागतील. तर याचा आन्सर पण तुम्ही आन्सर शीटमध्ये इझिली प्रकारे पाहू शकाल. तर चला आपण जाऊया समोर. समोर येते मित्रांनो नंबर 2. बघा हा जो पेपर मी तुम्हाला सांगत आहे, हे जे आयएमपी क्वेश्चन तुम्हाला सांगत आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आतापर्यंत पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल आणि तुम्ही तो सर्वात पहिले व्हिडिओ पाहू शकाल. तर बघा समोर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B, राईट शॉर्ट नोट्स एनी 2. कोणतेही 2 क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. तर बघा यामधलं 2 नंबर आणि 3 नंबर हे 2 जे प्रश्न आहे हे 2 प्रश्न तुम्हाला आयएमपी आहे. याचे आन्सर तुम्हाला लिहावे लागतील आणि इझिली 4 मार्क्स तुम्हाला मिळावे लागतील. त्यानंतर बघा समोर आहे क्वेश्चन नंबर 3. बघा क्वेश्चन नंबर 3 आहे तुम्हाला एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. बघा एनी 2 कोणत्याही 2 प्रश्नांचं तुम्हाला इथं रिझन लिहायचं आहे की का झालं, काऊन झालं आणि तुम्हाला इथं 4 मार्क्स मिळवायचे आहे. हे पण 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. बघा यामधले जे आयएमपी क्वेश्चन्स आहे ते आहेत 2 नंबर आणि 3 नंबर. बघा त्यानंतर 4 नंबरचे पण थोडे चान्सेस आहे. 4 नंबरचं जे आन्सर आहे हे पण आन्सर तुम्ही एक वेळेस पाहून जाऊ शकता. बघा हे जे 3 क्वेश्चन्स आहे हे पण आयएमपी आहेत. तर याचं पण आन्सर तुम्ही आन्सर शीटमध्ये इझिली प्रकारे पाहू शकता. त्यानंतर बघा समोर तुम्हाला आहे 4 नंबर. बघा क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. बघा तुम्हाला इथं एक पॅसेज दिलेला आहे. या पॅसेजमधून तुम्हाला काही प्रश्न विचारलेले आहेत. बघा इथं 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत. या 3 प्रश्नांचा आन्सर तुम्हाला देऊन इझिली 4 मार्क्स मिळवायचे आहेत. तर 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता. तर या पॅसेजमध्येच तुम्हाला याचा आन्सर इझिली प्रकारे सापडते आणि इझिली प्रकारे तुम्ही याचे पण 4 मार्क्स घेऊ शकता. बघा हे जे 4 मार्क्स आहे हे 4 मार्क्स एकदम फ्रीचे तुम्ही घेऊ शकता आणि समोर जाऊ शकता. त्यानंतर येते समोर क्वेश्चन नंबर 5. बघा आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल एनी 2. बघा कोणतेही 2 क्वेश्चन्स तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचे आहे आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा हे पण 6 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. बघा यामधले जे 2 क्वेश्चन्स आहेत की ते आयएमपी आहेत. बघा 1 नंबर आणि 3 नंबर हे जे 2 क्वेश्चन्स आहे हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हे 2 क्वेश्चन्स पण तुम्ही नक्की करून जासाल. त्यानंतर समोर येते क्वेश्चन नंबर 6, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन ऑप्शन अँड कंप्लीट द स्टेटमेंट. बघा 2 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन्स आहे. 2 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. बघा हे जे दोन्ही क्वेश्चन्स तुम्हाला आहे हे दोन्ही पण क्वेश्चन्स इथं आयएमपी आहे. या दोन्ही पण क्वेश्चनचं आन्सर एकदम इझी आहे
आणि याचं जे आन्सर आहे याचा आन्सर तुम्ही तुमच्या मतानेच लिहू शकता आणि इझिली 2 मार्क्स मिळवू शकता. तर याचा आन्सर काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. तर चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 7. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. गिवन रिझन फॉर युअर आन्सर. एनी टू. कोणत्याही 2 क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. हे जे सेंटेन्स तुम्हाला इथं दिलेले आहे हे सेंटेन्स ट्रू आहेत की फॉल्स आहेत, तर हे तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याचं रिझन तुम्हाला लिहून 4 मार्क्स इथं मिळवायचे आहेत. तर बघा यामधले जे 2 क्वेश्चन्स आहेत की जे IMP आहेत तर ते बघा 2 नंबर आणि 3 नंबर. 2 नंबर आणि 3 नंबर हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला IMP आहेत. तर या 2 क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला ट्रू आहेत की फॉल्स आहेत हे सांगायचं आहे आणि त्याचं रिझन देऊन इझिली तुम्हाला 4 मार्क्स मिळवायचे आहेत. तर हे पण 4 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. याचं पण आन्सर तुम्ही आन्सर शीटमध्ये इझिली पाहू शकता. बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. त्यानंतर आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो आणि तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. त्यानंतर बघा मित्रांनो, काही सुद्धा नवीन अपडेट्स आल्या तर मी सर्वात पहिले WhatsApp ग्रुपवरती शेअर करत असतो, त्यानंतर YouTubeवर अपलोड करत असतो. तर WhatsApp ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता. आणि हा जो पेपर PDF मी तुम्हाला दिलेला आहे या पेपरची फुल आन्सर शीट मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्ही WhatsApp ग्रुप जॉइन करून ठेवा. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 8. बघा क्वेश्चन नंबर 8 आहे तुम्हाला एक्सप्लेन द फॉलोइंग कॉन्सेप्ट. बघा एनीवन कोणतीही एक कॉन्सेप्ट तुम्हाला इथं सॉल्व्ह करायची आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहेत. तर बघा यामधली हे जे 2 नंबरची कॉन्सेप्ट आहे हे कॉन्सेप्ट तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर या कॉन्सेप्टचा आन्सर तुम्ही इझिली आन्सर शीटमध्ये पाहू शकता आणि इझिली प्रकारे पेपरमध्ये लिहू शकता. त्यानंतर समोर येते तुम्हाला क्वेश्चन नंबर 8B. डू हॅज डायरेक्टेड एनीवन. बघा तुम्हाला इथं डायग्राम दिलेली आहे. या डायग्रामपैकी तुम्हाला कोणतीही एक डायग्राम कंप्लीट करायची आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स मिळवायचे आहेत. तर बघा यामधली हे जे 2 नंबरची डायग्राम तुम्हाला दिलेली आहे तर हे डायग्राम तुम्हाला IMP आहे. तर हे डायग्राम तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर या डायग्रामचा आन्सर तुम्हाला लिहून इझिली 2 मार्क्स घ्यावे लागतील. तर या डायग्रामचा आन्सर पण तुम्ही आन्सर शीटमध्ये इझिली प्रकारे पाहू शकता. त्यानंतर बघा समोर येते तुम्हाला क्वेश्चन नंबर 9. त्या अगोदर बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगू देतो की याची आन्सर शीट तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता. बघा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओवरती जर 2000+ लाईक कंप्लीट झाले तर मी याची आन्सर शीट तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती प्रोव्हाइड करेल. जर या व्हिडिओवरती 2000+ लाईक कंप्लीट झाले तेव्हाच मी या पेपरची आन्सर शीट WhatsApp ग्रुपवरती प्रोव्हाइड करेल आणि WhatsApp ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता आणि त्या अगोदर तुम्हाला 2000+ लाईक कंप्लीट करावे लागतील. त्यानंतरच मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती या पेपरची फुल आन्सर शीट प्रोव्हाइड करेल. तर बघा मित्रांनो, लवकर करा या व्हिडिओवरती 2000+ लाईक कंप्लीट. त्यानंतर मी लगेच WhatsApp ग्रुपवरती या पेपरची फुल आन्सर शीट प्रोव्हाइड करेल. तर चला मित्रांनो, समोर बघूया आपण क्वेश्चन नंबर 9. बघा आन्सर इन ब्रीफ. बघा एनीवन कोणताही एक क्वेश्चन इथं तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर यामधलं जे IMP क्वेश्चन्स आहे ते आहे 1 नंबरचं. बघा हे जे क्वेश्चन्स तुम्हाला 1 नंबरचं आहे हे क्वेश्चन्स तुम्हाला IMP आहे. तर या क्वेश्चनचं आन्सर लिहून तुम्हाला 2 मार्क्स घ्यावे लागतील. तर या क्वेश्चनचं पण आन्सर तुम्ही आन्सर शीटमध्ये इझिली प्रकारे पाहू शकता. गाईडमध्ये जर तुम्ही पाहाल तर फार सुद्धा, बट गाईडमध्ये पाहायला आपल्याजवळ वेळ नाही आहे. तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओवरती 2000+ लाईक कंप्लीट करा आणि लगेच मी तुम्हाला WhatsApp ग्रुपवरती या पेपरची फुल आन्सर शीट प्रोव्हाइड करेल. आन्सर शीटमध्ये तुम्ही एकदम इझिली प्रकारे या पेपरचं फुल आन्सर पाहू शकता. तर तुमचा टाइम पण वाचेल. तर चला व्हिडिओला करा लाईक आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल तर हाईपचं ऑप्शन पण नक्की प्रेस करा. त्यानंतर बघा हा जो पेपर मी तुम्हाला दिलेला आहे हा पेपर तुम्हाला ॲज इट इज पेपर पाहायला मिळणार नाही. यामधले जे IMP क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहे ते IMP क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जासाल आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घेसाल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.